सो हे गाइस, नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज वन डे ट्रिप आहे, ते पण माथेरानला। तर चला जाऊया। तर मी आता विरार स्टेशनतून निघालो। मग हे मला तिघं भेटले। मग आम्ही असंच मस्ती करत पोचलो दादरला। सो गाइस, हम लोग अभी दादर पहुंच गए। सो गाइस, आता आमची ट्रेन अर्धा तासनी येणार आहे। तर आता आम्ही जरा दादर मार्केटला जातोय। तर आम्ही काय दादर मार्केटला गेलो नाही, आम्ही प्लॅटफॉर्मवर असेच मस्ती करत होतो। आम्ही काय आता मार्केट फिरलो नाही। आता आम्ही जातो आहे प्लॅटफॉर्म नंबर 10ला। तिथे कर्जत गाडी येणार आहे, सगळे चालतो आहे। 6:55 वाजले होते आणि 7:02ची ट्रेन होती। तर गाइस, आता आम्ही काहीतरी जरा खायला घ्यायला आलो आहे। हे सगळे घेत आहेत। सो गाइस, आम्हाला आता ट्रेन भेटली आहे 7:02ची कर्जतला जायला। आमच्यासोबत लय मोठा स्कॅम झाला। असं मस्त थंडगार वातावरण होतं। सो फायनली आम्ही आता नेरळला पोचलो। तर आता इथून बघूया कसं जायचं, ते टॅक्सीने जायचं आहे। आलो आहे, पण आम्हाला काय बरोबर समजत नाही, तर चला बघूया। तर गाईज, आता आम्हाला टॅक्सीचं कळालं आहे, आम्ही तिथे जातो आहे सगळे। आम्ही इथे बाहेर आलो, एक्झिटला आलो, आणि आता आम्ही काहीतरी खायला बघूया। तर आम्ही असं मेंदूवडा घेतला खायला। मग आम्ही तो खाल्ला आणि आम्हाला टॅक्सी भेटली। टॅक्सीमध्ये बसलो, तिथे आलात की तुम्ही पर पर्सन 100 रुपीज चार्ज करतात, तर मग तुम्ही येऊ शकता तिथे। मग आम्ही आमच्या सफरला चालू केलं। आता आम्ही माथेरानला पोचलो आहे। इथून तिकीट घेणार आणि मग आतमध्ये जाऊया, चला। हे असं तिकीटचे कॉस्ट आहेत, तुम्ही बघू शकता। तर फायनली आता आम्ही तिकीट घेतली आहे आणि आता आतमध्ये जातो। हे असं मस्त असं व्ह्यू आहे। एंट्री केल्यावर तिकीट दिल्याच्या नंतर इथे असं व्ह्यू आहे। त्याच्यानंतर आतलं पण दाखवतो मी। एंट्री केल्याच्या नंतर मग तुम्हाला हे असे टोपीने दिसतील, गॉगल्सनी। इथे एंट्री संपते। तर आता आम्ही इथून आपली टूर चालू केली आहे। असं तुम्ही बघू शकता, तिथे पाठीमागे हॉर्स घोडे बिडे आहेत, काय नाही काय, पण त्यांची कॉस्ट खूप आहेत। तर आम्ही चालतच जाणार आहे, तर चला जाऊया। तुम्ही अशी एंट्री केला की त्याच्यानंतर हे काकी दिसतील तुम्हाला। त्यांच्याकडे काय काय आहे बघा, पेरू आहे, काकडी आहे, कैरी आहे। क्यों काकी, आम्ही कैरी घेतली। तर फायनली आता आम्ही माथेरानच्या गेटकडे पोहोचलो। त्याच्यानंतर हे टॉय ट्रेनचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता स्टॉप करून। हे असं टॉय ट्रेनचं रॅक आहेत।
दोन रस्ते आहेत. आता इथे 2 पॉईंट आहेत काहीतरी, ते आता आम्ही बघायला जाऊया. मला वाटतं ह्या साईडला अमन लॉजचं हे असणार. तर आता आम्ही हे इथे जे 2 पॉईंट आहेत तिथे बघायला जातो आहे काय काय आहे. तर काहीच आम्ही त्या रूटला गेलेलो, पण ते काय पुढे गेलो आणि लय मोठा चढवीड होता, तर आम्ही काय तिथे गेलो नाही. आम्ही आता टर्न झालो आणि रेल्वे जी पटरी जाते ना, म्हणजे ट्रॅक आहे, त्या ट्रॅक थ्रू आम्ही आता पुढे पुढे जाणार. कारण ते बोलले की दोन्ही साईडनी तुम्हाला हे भेटणे, दोन्ही साईडनी एकच ठिकाणाला जाणार आहे मार्केट म्हणून एक काहीतरी स्पॉट आहे तिकडे. आणि मग 7-8 स्पॉट आहेत बोलले, मग तिथे आता बघूया. तर असं आता आम्ही इथे आलो. एको पॉईंट आहे काहीतरी, अजून आलं नाही पण आम्ही ती ट्रॅक सोडून ह्या ट्रॅकला आलो. हे सगळं हाय करा, दिखणे गाइस. तुम्हाला अमन लॉज दिसेल आणि इथून असं रेल्वे ट्रॅक. आम्ही आधी त्या साईडला गेलेलो होतो, आता आम्ही ट्रॅक थ्रू जातोय. तर चला. गाईज आता आम्ही ट्रॅकतून चालायला घेतलंय आणि आता हे ट्रॅकतून ते बोलले की 1.5 तासाने तुम्हाला मार्केट येईल. तर आता बघूया किती तासांनी येते. गाईज आता तुम्ही बघू शकता असं मस्तसा सुंदरसा एक निसर्गासारखा फिलिंग येऊ शकते, तुम्ही बघू शकता. तर पुढे जाऊया आता. आहे ना, एकांना मार्केटचं विचारलं, ते बोलले 10-15 मिनिटांनी. तर बघूया, एक आम्हाला बोलला 1.5 तासांनी येईल, पण इथे नेटवर्क पण नाही आहे की आपण सर्च करू शकतो. तर आम्ही थोडंच पुढे आलो तर हे असं मस्तचं स्पॉट भेटला आम्हाला एक. तर आम्ही असे चालत चालत जातो आहे पुढे. आता मी एक पॉईंट दाखवतो. 10 मिनिटावर चढलो ट्रॅकच्या तिथून. हा असा नजारा आहे. ऑटो नहीं रखने का भाई, वो कंज्यूम करता है बैटरी को. तर तुम्ही थोडंच पुढे आलात तर तुम्हाला असा स्पॉट भेटेल चांगलासा, तुम्ही बघू शकता. मग त्याच्यानंतर गणपतीचं मंदिर भेटतं आपल्याला पुढे जाताना. तर गाईस थोड्याच वेळाने तुम्ही ह्या ट्रॅकतून आलात तर तुम्हाला इथे एक असं गणपतीचं मंदिर आहे. तर आपण आता जाऊया, मी तुम्हाला आतमध्येच दाखवतो, ठीक आहे. हे असं गणपतीचं मंदिर आहे, बाहेरची एंट्री आहे, आतून दाखवतो. हे असं गणपतीचं मंदिर आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि पुढे चालायला लागलो. त्याच्यानंतर आम्हाला भेटला मायरा पॉईंट. तर आम्ही हळूहळू खाली उतरलो मायरा पॉईंटकडे. गाईज आता आम्ही एक पॉईंटवर पोचलो आहे. त्या पॉईंटचं नाव आहे मायरा पॉईंट. तर एक असं सुंदरसं म्हणजे माउंटनने दिसतात. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही फायनली पोचलो माथेरानच्या इथे. हे बघा, हे असं माथेरानचं सेल्फी पॉईंट आहे. आय लव्ह माथेरान. तुम्ही इथे येऊन फोटो पण काढू शकता. हे असं टॉय ट्रेन आहे. फायनली ॲट माथेरान पोचलो आम्ही. त्याच्यानंतर थोडेफार क्लिप्स घेतले. मग आम्ही परत चालू केलं चालायचं. आम्ही हा मार्केटला पोचलेलो. त्याच्यानंतर आम्ही स्ट्रेट जात होतो. तर गाईज आता खूप आम्ही चाललो आहे, खूप दमलो आहे. आता बघूया कुठे जातो आहे. खंडाला पॉईंट करून आहे, तिथे जाऊया. चला. थोडाच आम्ही पुढे जाताना हा आम्हाला असा बोर्ड भेटला आणि मग आम्ही आता जातो आहे इको पॉईंटला. बाकीचे तर पॉईंट काय आम्ही करणार नाही. हा इको पॉईंटचा गेट आहे, तुम्ही इथून जाऊ शकतात खाली. सो गाईज आम्हाला आता लेक पॉईंट करून एक भेटला आहे.
तर चला जाऊया, बघूया. तुम्हाला इकडचा रोड दाखवतो कसा आहे तो. हा असा उतार आहे. तुम्ही जसंच हा उतरलात की लगेच एक शॉप आहे. ही काकी आहे, ह्यांच्याकडे वॉटरमेलन काकडी भेटते. मग हे तुम्हाला काका भेटतील. मग लगेच लेक पॉईंट आहे एक. फायनली आता मी लेकच्या तिथे पोचलो आहे. तुम्हाला आता दाखवू शकतो मी. तर चला बघूया लेक कसा आहे. या ठिकाणी हा असा लेक आहे बघा. हा मला सेकंड पॉईंट भेटला आहे आणि बाकीचे पॉईंट बघूया. आता आम्ही लेकला पोचलो. तर हा असा पाठीमागे लेक आहे, तुम्ही बघू शकतात. हा असा आता लेक पॉईंट होता. आता आम्ही माउंटनच्या इथे म्हणजे जातोय. तर आता आम्ही जिथे गेलेलो ते लॉर्ड पॉईंट आहे आणि आता जिथे आम्ही जातोय ते सिलिया पॉईंट आहे. आता तुम्हाला एक मस्त असं स्पॉट दाखवतो, पॉईंट दाखवतो. माउंटन पॉईंट आहे सिलिया पॉईंटमध्ये. तर चल बघूया. फायनली आपण पॉईंटवर आलो आहे आणि सी कोणता पॉईंट आहे रे. तर फायनली आता आमचं सिलिया पॉईंट कंप्लीट झालेलं आहे फिरून. त्याच्यानंतर आम्ही आता जातो आहे इको पॉईंटला. तर तिकडे जाऊया. आम्ही इको पॉईंटला पोचलो आहे. हा असा इको पॉईंटचा बॅक साईडचा व्ह्यू आहे. फ्रंट साईडला पण तुम्हाला व्ह्यू दाखवूया. सो फायनली आपण इको पॉईंटला आलो आहे. हे असं छोटंसं हार्ट सेल्फी पॉईंट ठेवलेलं आहे. सो फायनली हा असा व्ह्यू आहे इको पॉईंटचा. तर तुम्ही बघू शकता. आता सगळं फिरून झालं आहे. आम्ही 3-4च पॉईंट फिरलो. तर आता आम्ही मार्केटला पोचलो. तिथून चालत आलो. आता मग इथून बघू, ट्रेन भेटली तर ट्रेनने जाणार, नाहीतर ह्याच्याने ऑटोने जाऊ. सो माथेरानचा ब्लॉग कंप्लीट झाला आहे. आता सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय बाय.